ऑलराइट. सो जसं मी तुम्हाला म्हणालो तसं ती लिंक मी चॅटमध्ये शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर. सो प्लीज गो टू दॅट लिंक आणि सबस्क्राईब टू द चॅनल, लाईक द व्हिडिओ इफ यू लाईक इट ऑफकोर्स. असं नाही आवडलं तर नाही आवडलं असं सांगा तिथे, किंवा तिथे सांगण्यापेक्षा तुम्ही मला पर्सनली तिथे कॉमेंटमध्ये दिलं ना, की सर हे असं असेल तर आवडेल वगैरे वगैरे, सजेशन्स तुमचे फीडबॅक, ते ते मला नक्की आवडेल. ऑलराईट. ओके अभिषेक, ओके, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू सो मच. ऑलराईट, चला तर आजची सुरुवात करूयात आता आपण. तर लास्ट टाइम आपण बघितलं होतं की आपण पायथॉनचं हिस्ट्रीबद्दल बोललो, पायथॉनचं इन्स्टॉलेशन केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पायथॉनमध्ये प्रोग्रामिंग 2 मोड्समध्ये करतो. एक असतो आपला इंटरॅक्टिव्ह मोड. इंटरॅक्टिव्ह मोड म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट ओपन करून दाखवला होता, राईट? तर आता एक 2च मिनिटं द्या, मी माझी स्क्रीन शेअर करतो म्हणजे मग मला तुम्हाला दाखवता येईल. सो आय वॉन्ट टू क्लिक शेअर स्क्रीन आणि सगळीच्या सगळी आता स्क्रीन मी शेअर करतोय तुमच्या बरोबर. ओके, सो नाव इट शुड बी विजिबल. जर दिसत नसेल तरच मला सांगा की दिसत नाहीये म्हणून. बाय डिफॉल्ट ती दिसते असं मी अज्युम करणार आहे. ऑलराईट. ओके, कूल. तर आपण लास्ट टाइम पायथॉनच्या मोड्स बद्दल बोललो होतो. एक असतो इंटरॅक्टिव्ह मोड. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय? तर ठीक आहे, एक मिनिट द्या मला फक्त. जस्ट क्लिअर दिस अप. सो आपण इथे बोललो होतो की व्हेन आय एम टॉकिंग अबाउट पायथॉन प्रोग्रामिंग, दोन प्रकार मध्ये आपण कोडिंग करू शकणार आहे. आता एक आपलं असणार आहे ज्याला आपण म्हणतो इंटरॅक्टिव्ह मोड, ठीक आहे. आणि दुसरा जो असणार आहे तो आपला असणार आहे, त्याला तुम्ही स्क्रिप्ट मोड म्हणू शकता. स्क्रिप्ट मोड किंवा त्याला मी मोर ऑफ आय कॉल इट एज अ प्रोग्रामिंग मोड. ओके, हे काय नावं त्यांनी दिलेली नाहीत. सॉरी, इथे इंटरॅक्टिव्ह पाहिजे होतं ना. सो दिस शुड बी इंटरॅक्टिव्ह. धोबी शेट इकडे असं काही लाईन वगैरे मारत नका बसू. ओके, प्रकाश कोण आहे हा? सर मी काहीच केलेलं नाहीये. अरे मग ते काहीतरी होतंय तुझ्याकडनं, तू मुद्दाम केलं नसशील कदाचित, पण ते लाईन्स अशा मारल्या गेल्या होत्या. ओके, सॉरी एनिवे, सॉरी. नाही नाही, इट्स ओके, चुकून झालं असेल ते, काय हरकत नाही. हे बघ आताही ॲरो अनोटेशन्स येत आहेत. रामलालच ना तुझं नाव? आकाश आहे माझं नाव, आकाश. नाही, आकाश नाही, दिस इज रामलाल. तुला नाही मग काही. सॉरी. ओके ओके, या. जे कोण होतं त्याला मी आय हॅव रिमूव्ड इट फ्रॉम द चॅट. ओके, क्लिअर ऑल राईट्स केलेलं आहे मी. सो आय थिंक वी गुड. ओके, तर इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये आपण बघितलं तशी कमांड प्रॉम्प्ट सारखं होतं. तर तो मी आता ओपन करतो एकदा, जो की आपण आयडिल ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपण ते ओपन केलेला होता. सो मी आता आयडिल स्टार्ट केलेलं आहे. उबंतू मध्ये असेल बहुतेक. अंकित एक प्रश्न विचारला की उबंतू मध्ये ऑलरेडी असतं का? आय थिंक असतं. उबंतू जेव्हा इन्स्टॉल करतो ना आपण, त्याच्या पॅकेजेस मध्ये पायथॉन ऑलरेडी असतं. ओके, तर आता इथे मी पायथॉनचं शेल ओपन केलेलं आहे आणि याला मी म्हणतो इंटरॅक्टिव्ह मोड. हे जे काय दिसते ना इंटरॅक्टिव्ह मोड, म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल त्या दिवशी आपण प्रिंट करून बघितला होता मेसेज, ज्याच्यात आपण हॅलो वर्ल्ड असं प्रिंट केलं होतं, राईट? आणि एंटर मारल्यावर आपल्याला इथे आउटपुट दिसलं होतं हॅलो वर्ल्ड असं. करेक्ट. तर हा असतो इंटरॅक्टिव्ह मोड, म्हणजे आपण कमांड्स इथेच इश्यू करणार. इश्यू म्हणजे काय? इथे आपण कमांड टाकणार आणि एंटर हिट करणार, जसं आपण कमांड प्रॉम्प्टवर करतो तशा टाइप्समध्ये. ऑलराईट. आणि त्याचं आउटपुट जे आहे ना ते आपल्याला लगेच इथल्या इथे दिसणार. ऑलराईट. सो आउटपुट लगेच खाली येणार आहे त्याचं. फक्त प्रॉब्लेम काय नाही याचा फ्रेंड्स, की ह्या मोडमध्ये जे काय करतो ना आपण ते असं कुठं सेव्ह नाही राहणार आहे. म्हणजे मग नाहीतर हे आपल्याला असं सिलेक्ट करून कॉपी वगैरे करून ठेवायला लागेल सगळं. ऑलराईट. सो इथे जाऊन तुम्हाला किंवा सेव्ह म्हणायला लागेल आणि मग ते जे काय कमांड्स आहेत ते सगळ्या सेव्ह करायला लागतील. राईट. तर हे असं खेळत बसायला लागेल. तर हा झाला इंटरॅक्टिव्ह मोड. आता इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये आपण कदाचित आज थोडंसं करणार आहोत सुरुवातीला,
जे मला तुम्हाला दाखवायचे त्या गोष्टी मी तुम्हाला इंटरॅक्टिव्ह मोडमध्येच दाखवणार आहे. पण मेजरली आपण प्रोग्रामिंग मोडमध्ये काम करणार आहे. मग प्रोग्रामिंग मोड म्हणजे काय ते पण तुम्हाला मी सांगून ठेवतो, म्हणजे आत्ताच तुम्हाला ह्या 2 कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील पहिली गोष्ट तर. आणि ऑफकोर्स त्या प्रोग्रामिंग मोडमध्ये आपण खूप सारे प्रोग्राम्स लिहिणारच आहोत, त्याच्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये की आपल्याला प्रोग्रामिंग मोड काय कळत नाही वगैरे, हा इश्यू येणारच नाही. ओके, आता तुम्हाला काय करायचं सांगतो मी. इथे मी प्रिंट केला हॅलो वर्ल्ड, इथे मला मेसेज आला, हे माझं आउटपुट झालं. तर हे जे काय मी रन करतोय स्क्रिप्ट ही मी इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये करतोय. इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये म्हणजे परत एकदा सांगतो, कमांड प्रॉम्प्ट वर मी ते टाईप करतो, इन्स्ट्रक्शन एंटर हिट करतो, ते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतं. दिस इज हाऊ यू डू इट. सो याला म्हटलं तर इंटरॅक्टिव्ह मोड. आता आपण प्रोग्रामिंग मोड मध्ये जाऊया. म्हणजे काय करायचं, तर इथे फाईल मध्ये जाऊन म्हणायचं न्यू फाईल. आता न्यू फाईल म्हटलं की बघा, त्यांनी एक नोटपॅड सारखी एक फाईल ओपन करून ठेवली माझ्यासमोर. ऑलराईट, मी थोडीशी याची ऍडजस्टमेंट करतो, म्हणजे आपल्याला सगळ्याच गोष्टी तुम्हाला एका वेळेला नीट दिसतील. मी थोडंसं रिसाइज करतो याला. ऑलराईट, म्हणजे इट विल बी इझी फॉर अस टू सी. आता मी अरेंज करून ठेवलं. तर मी याच्यात जाऊन जेव्हा असं इथून म्हटलं ना, परत एकदा दाखवतो तुम्हाला, फाईल आणि न्यू फाईल असं मी म्हटलं की त्याने एक फाईल ओपन करून दाखवली मला इथे. ऑलराईट, आता ह्या फाईलमध्ये ना मी काहीतरी कोड लिहिणार. ही आपली पायथॉनची फाईल आहे. ओके, सो लक्षात ठेवा, जसं आपण सी प्रोग्रामिंग करतो, सो सी मध्ये प्रोग्रामिंग करताना आपण डॉट सी नावाने फाईल सेव्ह करतो. त्याला म्हणतात सोर्स फाईल. त्याला काय म्हणतात, सोर्स फाईल. ओके, सो इथे ओके, प्लीज गो ऑन म्यूट. चुकून जरी अनम्यूट झालं तुमचं तरी प्लीज म्यूट वर जावा. तर ती जी सोर्स फाईल असते डॉट सी, सी लँग्वेज साठी असते, सी प्लस प्लस साठी डॉट सीपीपी असते, जावा साठी असते डॉट जावा. तसंच आपण जे लिहितो पायथॉनचा प्रोग्राम, त्याच्यात त्याची सोर्स फाईल जी असते ना, ती असते डॉट पाय फाईल. म्हणजे सोर्स कसा दिसतो, तर इट इज अ डॉट पाय असं एक्सटेन्शन असतं सोर्स फाईलचं. पी वाय फॉर पायथन. ऑलराईट, डॉट पाय अशा नावाने ते सेव्ह होते. मग आता मी काय करणार सांगतो तुम्हाला. मी पहिली गोष्ट तर या फाईलला ना सेव्ह करतो आधी. आणि आता मी डेस्कटॉपवर एक पायथन डेमोस नावाचा एक फोल्डर बनवतो आणि याच्यामध्ये मी एक फाईल बनवतो. लेट्स से त्याला नाव देतो मी हॅलो. राईट, तर तुम्ही इथे बघाल की हॅलो डॉट पाय अशा नावाने त्यांनी ती फाईल क्रिएट केली. दिस इज अवर पायथनची सोर्स फाईल. आता या सोर्स फाईल मध्ये मी काय लिहिणार आहे, मी एक्झॅक्टली तीच गोष्ट लिहिणार आहे जी आपण ना इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये लिहिली होती. म्हणजे काय, प्रिंट हॅलो वर्ल्ड. सेम लिहिणार आहे मी, सेम, नो डिफरन्स. इथे मी परत म्हणणार हॅलो वर्ल्ड. ओके, आता ही फाईल आपण सेव्ह करू. ठीक आहे, ही सेव्ह केली मी. आता मला काय करायचं ना फ्रेंड्स, की मला हे रन करून बघायचं. मला ही जी फाईल आहे ना, ही रन करून बघायची. आपण इंटरॅक्टिव्ह मोडला काय करतो, इन्स्ट्रक्शन टाईप करतो, एंटर हिट करतो, ते इन्स्ट्रक्शन रन होतं. पण प्रोग्रामिंग मोडमध्ये आपण प्रोग्राम लिहितो आपला आणि मग इथे रन करून त्याला म्हणतो रन इट. परत एकदा दाखवतो. मी प्रोग्राम म्हणजे एक स्टेटमेंट लिहिलं माझं इथे, प्रिंट हॅलो वर्ल्ड नावाचं. आता मी रन मेन्यू मध्ये येतोय आणि इथे म्हणतो मी रन मॉड्यूल. आता मी याच्यावर क्लिक करतो. आता याच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही इथं लेफ्ट साइडला ऑब्झर्व करा, त्यांनी एक रिस्टार्ट नावाचा एक हे दाखवतो. बेसिकली एक रिसेट करतो थोडंसं आणि त्याच्यामध्ये तो दाखवतो कुठल्या फाईलला मी रन करतोय. तर आपली जी फाईल होती हॅलो डॉट पाय, ती फाईल तो रन करतोय. ऑलराईट, आणि त्या फाईलमध्ये त्यांनी जे काही होतं आपण दिलेलं स्टेटमेंट ते त्यांनी इथे आपल्याला दाखवलं हॅलो वर्ल्ड नावाने. ऑलराईट, सो दॅट इज हाऊ इट गॉट एक्झिक्युटेड. इथे समोरासमोर तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स दाखवलेत मी. एक आहे इंटरॅक्टिव्ह मोड आणि दुसरा आहे प्रोग्रामिंग मोड. ओके, आता एक क्वेरी आलेली आहे की प्रिंट स्टेटमेंटच्या एंडला सेमिकोलॉन नसतो का, तर दाखवतो मी तुम्हाला. मी इथे सेमिकोलॉन लिहितो आणि मी रन करतो मॉडेल आणि म्हणतो ओके. तरी सुद्धा तेच आउटपुट आलं. ओके, म्हणजे काय, तर सेमिकोलॉन असला काय आणि नसला काय फरक पडत नाही. ओके, सो पायथन मध्ये सेमिकोलॉन इज अन ऑप्शनल थिंग. लक्षात ठेवा, पायथन मध्ये सेमिकोलॉन इज अन ऑप्शनल थिंग. जर तो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही द्या, जर नको असेल तर नका देऊ. ओके, आपण पुढे बघूयात त्याची गरज कधी पडू शकते आपल्याला. पण लोक असं लिहितात कारण तो सिंटॅक्स क्लीन वाटतो. क्लीन म्हणजे काय, सेमिकोलॉनची गरजच नाही ना. मला माहिती आहे माझीला येतं संपते, सो गरजच नाहीये सेमिकोलॉन द्यायची. ओके, तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की कॉटलिन नावाची एक लँग्वेज आहे जी आम्ही अँड्रॉइड साठी वापरतो. अँड्रॉइड डेव्हलपमेंट करताना आम्ही कॉटलिन लँग्वेज फॉर एक्झाम्पल वापरतो. त्या कॉटलिन मध्ये पण असंच आहे, सेमिकोलॉनची गरजच नाहीये.
प्रत्येक स्टेटमेंट जर तुमच्या एकेका लाईनवर असतं तर त्या सेमिकोलनची गरजच नाही ना. त्या कंपायलरला कळलंच पाहिजे की लाईन इथं संपतीये किंवा स्टेटमेंट इथं संपतंय. आलं का लक्षात? त्यामुळे तशी मला गरज पडत नाही. सो इट्स नॉट नेसेसरी फॉर मी टू गिव्ह सेमिकोलन. पण जर सेमिकोलन दिला तर तो काही कंप्लेंट करणार नाहीये. पण बघा ना, हेच किती छान वाटतं सेमिकोलन नाही दिला तर. आता ज्या लोकांना प्रोग्रामिंग ऑलरेडी येतंय, ज्यांनी लेट्स से सी लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग केलेलं आहे, जावा मध्ये केलेलं आहे, ते युज टू असतात सेमिकोलनला. ओके. तर त्यांना असं वाटायला लागतं सुरुवातीला बरं का, कारण मला पण असंच वाटलं होतं, डोंट वरी, की अरे हे काय सेमिकोलन नाही, मला कसं तरीच वाटतं, असं अर्धवट लिहिल्यासारखं वाटतं. पण बिलीव्ह मी, एकदा ती सवय गेली ना आपली, की आपण पायथॉनमध्ये सेमिकोलन टाकतच नाही, छान वाटायला लागतं. कारण कोड कमी, असं काय गरज आहे ना ते सेमिकोलनची? जर पायथॉन लँग्वेजच म्हणतीये की इट इज नॉट कंपल्सरी, तर कशाला लिहायचंय आपण? छान सुटसुटीत मस्त दिसतो ना कोड आपला, गरज नाही ते सेमिकोलनची. ओके. आता आकाशने एक प्रश्न विचारलाय की कुठला मोड जास्त फिजिबल आहे, इंटरॅक्टिव्ह मोड का प्रोग्रामिंग मोड? तर व्हेरी गुड क्वेश्चन आकाश. इट्स अ व्हेरी व्हॅलिड अँड अ व्हेरी गुड क्वेश्चन. इंटरॅक्टिव्ह मोड आपण तेव्हा करतो गाईज, जेव्हा आपल्याला तात्पुरतं काहीतरी काम करायचं असतं, की आपण पायथॉन सुरू केलंय, पटकन एक दोन कमांड्स फायर केल्यात, काहीतरी बॅकअप घ्यायचा, ती कमांड फायर केली आहे वगैरे वगैरे. त्या केसमध्ये तो आपल्याला इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये करून देतो. ओके. पण जर आपल्याला काहीतरी मोठी स्क्रिप्ट लिहायची आहे, जी आपल्याला सेव्ह करायची आहे, जी दुसऱ्या कोणाला तरी पाठवायची आहे, जी आपल्याला शेड्यूल करून त्यावेळेला रन करायची आहे, तर अशा वेळेला कधीही आपण प्रोग्रामिंग मोडमध्ये केलेलंच बरं. ओके. आता इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये आपण खूप कमी वेळ काम करणार आहोत, कारण की तो टेम्पररीच असतं ना. तसंही आपण जे काही काम करणार, आपल्याला ते प्रोग्राम सेव्ह केले पाहिजेत ना आपले कुठेतरी. करेक्ट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण ते सेव्ह केले पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण ते प्रोग्रामिंग मोडमध्येच काम करणार. ओके. सो जस्ट रिमेंबर दॅट की ते तसं चालणार नाहीये की आपण सगळेच इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये करतो. आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला रादर प्रोग्रामिंग मोडमध्ये जास्त काम करायचं. ओके. आणि अजून एक प्रश्न आलाय की केस सेन्सिटिव्ह नाहीये, प्रिंट चालत नाही. तर हो, ऑफकोर्स नाही चालणार, कारण प्रिंट मधला पी स्मॉलच आहे, कारण हे त्या फंक्शनचं नाव आहे. जसं कुठल्याही लँग्वेजमध्ये फंक्शनची नावं स्टँडर्ड असतात, तुम्ही स्मॉलचं कॅपिटल, कॅपिटलचं स्मॉल करू शकत नाही, तसं पायथॉनला इथे चालत नाही. राईट. सो इथे ते केस सेन्सिटिव्हिटी दाखवणारच आहे. ओके. आणि त्या केस सेन्सिटिव्ह बद्दल पण आपण नंतर बोलूयात पुढे जाऊन, जेव्हा आपण व्हेरिएबल्स बद्दल बोलू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की केस सेन्सिटिव्हिटी कसं हँडल करते. कारण कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज जनरली केस सेन्सिटिव्हिटी मेंटेन करते, बिकॉज इट इज प्रिटी इम्पॉर्टंट. राईट. ओके. सो अजून काही प्रश्न आलेत विच आर व्हेरी व्हॅलिड. हाऊ टू एक्झिक्यूट द फाईल फ्रॉम आयडियल विंडो डायरेक्टली? विंडो मधनं फाईल रन करायची, म्हणजे मग तुला ते मॉड्यूल जे असतं ना ते ओपन करायला लागतं तुम्हाला आधी, जसं मी इथं ओपन केलंय, आणि मगच ते रन करता येतं. कारण इथनं तुम्हाला कळणार नाहीये की कुठली फाईल रन करायची. दॅट इज अ प्रॉब्लेम. ओके. आणि अजून एक प्रश्न आहे गिरीश कडनं आलेला, विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड अ व्हॅलिड क्वेश्चन. त्याने विचारलंय की आपण ह्याला कंपाईल केल्यावर .exe बनत नाही का? ओके. सो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा की आपल्याला जे सी लँग्वेजची एक सवय असते आपल्याला, की आपण एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, की सी प्रोग्रामिंग किंवा सी प्रोग्राम असं जेव्हा आपण त्याला म्हणतो. ओके. सो आपण तो .c फाईल आपण बनवलेली असते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ती फाईल कंपाईल होते. ओके. आणि त्याला लिंक केलं जातं, आणि त्याचा आउटपुट, फायनल आउटपुट आपल्याला .एक्झिक्युटेबल फाईलमध्ये मिळतं. पण आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की .एक्झिक्युटेबल फाईल जर मी बनवून दिली तर ही फाईल तुम्हाला लिनक्सवर वापरता येणार नाही. ही फाईल तुम्हाला मॅक ऑपरेटिंग सिस्टीमवर वापरता येणार नाही. ओके. सो ही फाईल तुम्हाला विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर वापरता येईल. पण जर का तुम्ही एक कंपॅरिझन केलं जावाचं, ओके, जावा तुम्हाला माहित नसेल ना तरी चालणार आहे, याच्यासाठी जावा प्रीरिक्विजिट नाहीच आहे, पण हे तुम्हाला अंडरस्टँडिंग देऊन जाईल की काय होतं. आता जेव्हा जावाचा प्रोग्राम असतो ना, तो जर मी कंपाईल केला, हे जे काय एरो दिसतं ना, दिस इज ऑल कंपाईल. इथं मी लिहून ठेवतो, काय करतो मी इथे, हे कंपाईल करतो मी इथे पण मी काय केलंय, कंपाईलच केलंय. ओके. सो दिस इज कंपाईल. आता जावाचा प्रोग्राम जर मी कंपाईल केला ना, तर तो काय करतो माहितीये का? तुम्हाला जरी माहित नसेल ना तरी काय हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो. तो .क्लास नावाची फाईल बनवतो. ओके. .क्लास फाईल बनवतो, ज्याच्यामध्ये ना असं इमॅजिन करा की त्यांनी एक कोड जो असतो ना त्याचा तो कन्वर्ट करून ठेवलेला असतो, त्याला इंटरमिजिएट कोड असं म्हणतात.
ओके, मग आता जावाचा प्रोग्राम मी लिहिला आणि त्याला मी कंपाईल केला तर डॉट क्लास फाईल बनते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की डॉट EXE फाईल हे फक्त विंडोजला कळतं, विंडोज सोडून बाकीच्या ऑपरेटिंग सिस्टीमला डॉट EXE फाईल कळत नाही. ओके, पण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही हे ऐकलं असेल जावाचा प्रोग्राम, जावाच्या केसमध्ये असं म्हणतात जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज म्हणजे तुम्ही जावामध्ये जर प्रोग्राम लिहिला तर तोच प्रोग्राम विंडोजवर पण चालतो, तोच प्रोग्राम लिनक्सवर पण चालतो, तोच प्रोग्राम मॅक ऑपरेटिंग सिस्टीमवर पण चालतो, तोच प्रोग्राम तुमचा उबंतूवर चालतो, जो की लिनक्सच फ्लेवर झाला एक शेवटी. तर तो वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालून जातो, एकदाच लिहायचा प्रोग्राम आणि तो कुठेही चालतो. मग तो कसा काय चालतो, तर ते मॅजिक नाहीये त्याच्यात काही. तर काय असतं की त्याच्या केसमध्ये ही जी क्लास फाईल असते ना, म्हणजे आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला इथे की आता हा विषयच इम्पॉर्टंट आहे म्हणून मी जरा थोडासा वेळ घेतो एक्सप्लेन करायला, की जेव्हा मी इथे एक्झिक्युटेबल फाईल दाखवतो ना तुम्हाला, ही एक्झिक्युटेबल फाईल म्हणजे फक्त विंडोजवर चालणार, कारण विंडोजलाच कळते एक्झिक्युटेबल फाईल. ऑलराईट, आणि आता ही जी क्लास फाईल मी बनवलेली आहे ना, तर ही क्लास फाईल जी असते ना, ही तो कुठल्याही प्लॅटफॉर्मवर रन करू शकतो. म्हणजे काय, तर हे मला विंडोजवर पण चालेल, किंवा तो मला हे मॅक ऑपरेटिंग सिस्टीमवर पण चालून जाईल, किंवा तुमचं उबंतूवर पण चालेल, जे की लिनक्सच फ्लेवर आहे शेवटी, किंवा मला लिनक्सवरच्या कुठल्याही व्हर्जनवर चालेल. सो बेसिकली कसं काय चालतं प्रोग्राम, तर अगेन तुम्ही ऐकलं असेल नसेल माहित नाही, नसेल ऐकलं तरी काहीच हरकत नाही. हे चालून जातं कशामुळे, तर जावामध्ये एक कॉन्सेप्ट असते JVM. काय कॉन्सेप्ट असते, JVM, ज्याला म्हटलं जातं जावा व्हर्च्युअल मशीन. ओके, मग JVM म्हणजे काय, तर JVM म्हणजे जावानेच बनवलेला एक प्रोग्राम आहे असं तुम्ही इमॅजिन करा. आणि हा प्रोग्राम आपण वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर टाकून द्यायचा. म्हणजे काय, तर विंडोजवर JVM इन्स्टॉल करायचा विंडोजसाठीचा, उबंतूवर उबंतूवाला टाकायचा, मॅक ऑपरेटिंग सिस्टीमवर मॅकवाला टाकायचा. आणि हे जे JVM हे जावाचाच प्रोग्राम आहे ना, तर त्यांना जावाची भाषा कळते, त्यांना डॉट क्लास फाईल कळते. ओके, मग डॉट क्लास फाईल तो काय करतो JVM, की डॉट क्लास फाईल घेतो आणि कोण आहे, विंडोज आहे का, मग तो विंडोज साठी रन करतो. जर सपोज तेच तुम्ही लिनक्सचा JVM टाकलेला असेल लिनक्सच्या मशीनवर, तर तो तिथं लिनक्सचे जे स्टेटमेंट्स आहेत त्याप्रमाणे त्याला एक्झिक्यूट करून टाकतो. ओके, सो इथे लक्षात ठेवायचं, याच्यात मॅजिक काहीच नाहीये. हा फक्त ना असा जो असतो ना, ज्याला आपण काय ट्रान्सलेटर म्हणतो, की याला सगळ्या भाषा कळत असतात. ओके, आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही बघा, आता तुम्ही आतापर्यंत जरी तुम्ही जावा कधी कोडिंग केलेलं नसेल असं मी अज्युम केलं सपोज, तरी सुद्धा तुम्ही बघितलं असेल बघा, की आपले जे मशीन्स येतात त्याच्यावर तो सांगतो की जावाची अपडेट अवेलेबल आहे, तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर इन्स्टॉल करायची आहे का. मग ते याच्यासाठी थोडीच आहे ना, आपण तर प्रोग्राम लिहिलेला पण नाहीये, जावाचं कोडिंग पण कधी केलेलं नाही. मग तो कसं काय आपल्याला म्हणतो की जावा इन्स्टॉल करायचं का, तर त्याला जावा रन टाइम म्हणतात. म्हणजे हे JVM जे असतं ना, ते एका मोठ्या गोष्टीचा पार्ट असतं आणि ती जी मोठी गोष्ट असते ना त्याला म्हणतात JRE, which is Java Runtime Environment. ओके, तर अशा प्रकारे जावाचा प्रोग्राम तुम्ही एकदा लिहिला की तो कुठेही रन होतो. का रन होतो, अरे सोपं आहे ना, कारण मी जर विंडोजवर तो रन केला ना तर तो डायरेक्ट रन नाही होत, तिथं त्यांचं JVM आधी असतं, त्यांचं JRE असतं आधी. JVM इज पार्ट ऑफ JRE बरं का. आपण इन्स्टॉल JVM नाही करत, आपण इन्स्टॉल JRE करतो. तुम्ही जावाच्या साईटवर जाऊन म्हणू शकता की मला डाउनलोड करायचंय, मग तो विचारतो काय डाउनलोड करायचंय बाबा, तुम्हाला JRE डाउनलोड करायचंय का JDK डाउनलोड करायचंय. मग JRE काय असतं, तर फक्त मला जावाचे प्रोग्राम्स रन करायचे म्हणून JRE दे. आणि जर तुम्हाला जावाचे प्रोग्राम्स तुमच्या लॅपटॉपवर स्वतः लिहायचे असतील तर तुम्हाला JDK करायला लागतं. JDK स्टँड्स फॉर जावा डेव्हलपमेंट किट. सो एकतर JDK किंवा JRE या दोन गोष्टींपैकी काहीतरी तुम्ही डाउनलोड करता. ओके, JDK डाउनलोड केलं की सगळंच येतं, म्हणजे काय JRE पण येतं आणि त्याच्यामध्ये JVM पण येतं. जर तुम्ही नुसतं JRE डाउनलोड केलं तर JRE आणि त्याच्यात JVM येतं. ओके, ठीक आहे, हे कळलं जरी नसेल तर याची बॉटम लाईन सांगतो, एका वाक्यात त्याचा अर्थ काय होतो. जावाचा एखादा प्रोग्राम लिहिला तर तो मला विंडोजवर पण चालतो, तो मला लिनक्सवर पण चालतो. का चालतो, कारण विंडोजवर जावाचं एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं असतं ज्याला आपण JRE म्हणतो. लिनक्सवर सुद्धा त्यांचं ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं असतं जे त्यांनी लिनक्ससाठी बनवलेले. आता दोन्ही प्रोग्राम्स त्यांचेच आहेत, त्यांना त्यांची डॉट क्लास फाईल कळतेच, त्यामुळे ते त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स कन्वर्ट करतात. आणि म्हणून जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज असं म्हटलं जातं. ऑलराईट, आणि एक्झॅक्टली ही गोष्ट पायथॉनच्या केसमध्ये सुद्धा होते. ऑलराईट, सो जेव्हा मी म्हणतोय की पायथॉनचा प्रोग्राम आहे माझ्याकडे
मग तो कुठला असणार आहे तर .py फाईल आहे माझी. ओके, सो ऑब्व्हियसली तो त्याला कंपाईल वगैरे करून त्याची PYC फाईल वगैरे अशी पण बनवतो, ज्याला की पायथॉन कंपाइल्ड फाईल वगैरे असं म्हणतात. सो तो त्याची .pyc अशी फाईल पण बनवतो. ओके, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ही फाईल जेव्हा रन करायची वेळ येते, ही फाईल जेव्हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर रन करायची वेळ येते, जसं की इथं मी ऑलरेडी दाखवलेलं आहे तुम्हाला. सो सपोज हे मला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रन करायचं असेल, तर हे काम कोण करणार आहे? ओके, सो त्याला आपण म्हणतो PVM, म्हणजे काय? पायथॉन व्हर्च्युअल मशीन. हे लक्षात ठेवायचं. खरं तर हे तुम्हाला अगदी इंटरव्ह्यूला असं कोण विचारणार नाही, कधी तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे देणार असाल असं एवढं नाही जायचं कोणी डिटेलमध्ये, पण माहित असलेलं काहीच हे नाही. सो इट वॉज अ व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन फ्रॉम गिरीश की एक्झिक्युटेबल फाईलच बनते का? तर असं नाही गिरीश, ऍक्च्युली तो कंपाइल्ड फाईल बनवतो. आणि हे जे PVM असतं ना, पायथॉन व्हर्च्युअल मशीन, हे विंडोजसाठी इन्स्टॉल केलेलं सेपरेट असतं, लिनक्ससाठीचं सेपरेट असतं. सो कुठल्याही मशीनवर तुम्ही पायथॉनचा तो प्रोग्राम त्याला दिला की तो प्रोग्राम तुमचा रन होणारच आहे, तुम्हाला काळजी करायचं कारणच नाही, कारण तुमचा ट्रान्सलेटर तिथं बसलेला आहे. सो इथे विंडोज म्हटलं काय, मॅक OS म्हटलं काय, जसं मी मगाशी टाईप केलं ऑलरेडी, त्याच्यानंतर उबंतू घेतलं काय किंवा लिनक्स घेतलं काय, लिनक्सचा कुठला फ्लेवर घेतलं काय, सगळीकडेच हे चालणार आहे. ऑलराईट, सो लक्षात घ्या, म्हणून पायथॉन सुद्धा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज कॅटेगरीतच जाते. पायथॉनचा प्रोग्राम मला कुठलाही, मी एकदा तो प्रोग्राम लिहिला की तोच प्रोग्राम मला कुठेही रन करता येतो. Okay, that is the whole point and purpose of this Python virtual machine. All right. Yes, sure, Girish. In fact, thank you for asking this question. आणि असे प्रश्न तुम्ही जर विचारत गेलात तर मला मग त्यातनं ते एक्सप्रेशन्स पण देता येतात. ऑल राईट, फाईन. सो कमिंग बॅक हिअर नाव, जेव्हा आपण परत आता फाईलमध्ये आलो तिथे आणि ही फाईल कशी रन केली ते मी तुम्हाला दाखवलं. सो तुम्हाला ही क्लॅरिटी आली असेल की इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये कसं काम चालते आणि प्रोग्रामिंग मोड मध्ये कसं काम चालू आहे. ऑल राईट, तर यालाच मॉड्यूल असंही म्हटलं जातं. जस्ट लक्षात ठेवा, यालाच काय म्हटलं जातं? मॉड्यूल. कारण ऑप्शन बघा काय, मी रन मध्ये गेलो ना तर तुम्हाला इथे दिसेल, तो काय म्हणतोय? रन मॉड्यूल. सो पायथॉनचा जो आपण एखादी फाईल बनवतो आणि त्या फाईल मध्ये जेव्हा काही इन्स्ट्रक्शन्स आपण लिहितो, इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय असतं? स्टेटमेंट्स ना. हे काय इन्स्ट्रक्शनच आहे. काय इन्स्ट्रक्शन आहे की अरे हा मेसेज प्रिंट कर बाबा, साधं इन्स्ट्रक्शन आहे ना, काही त्याच्यात कॉम्प्लिकेटेड नाहीये. ओके, सो फाईन. तर हे जे इन्स्ट्रक्शन आपण याच्यात असे लिहित जाऊ ना, ते सगळे सेव्ह करतो आपण आणि त्याला सगळे सेव्ह केले की एक फाईल जी असते पायथॉनची त्याला आपण एक मॉड्यूल असं म्हणतो. म्हणजे इथल्या मॉड्यूलचं नाव काय दिसतंय तुम्हाला आता? या मॉड्यूलचं नाव काय? hello.py इज द नेम ऑफ द मॉड्यूल. करेक्ट. आणि पायथॉन मध्ये मॉड्यूल ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपण बघूयात नंतर, ते लागेल आपल्याला कधीतरी. ओके, तर तेव्हा आपण डिस्कस करू की मॉड्यूल म्हणजे काय असतं. ऑलराईट, सो इथे आपण बघितलं फक्त तर एकच सेम लाईन आपण दोन्हीकडे लिहून बघितली की इथे कशी प्रिंट होते आणि इथे कशी प्रिंट होते. ऑलराईट, so this is how we can work in two different modes. One is an interactive mode and another is a programming mode. All right, ठीक आहे. आता कुठलंही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला गेलो ना आपण, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज, आपण प्रोग्राम का लिहितो? ओके, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, आय विल ड्रिंक सम वॉटर. आपण प्रोग्राम लिहितो म्हणजे प्रोग्राम मध्ये काय लिहितो? आपण प्रोग्राम मध्ये आपण इन्स्ट्रक्शन्स लिहितो, बरोबर का नाही? मग त्या इन्स्ट्रक्शन्स काय करतात? त्या इन्स्ट्रक्शन्स मे बी युजर कडनं काहीतरी इनपुट घेतात, त्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करतात, बरोबर? आणि प्रोसेसिंग करतात आणि नंतर युजरला काहीतरी आउटपुट दाखवतात, बरोबर आहे का नाही? सो असं जनरली ते बिहेव करत असतात इन्स्ट्रक्शन्स. मग ते करण्यासाठी आपल्याला आहे ना एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लागते. ओके, कारण तुम्ही आता युजर कडनं काहीतरी इन्फॉर्मेशन घेणार, मग ती तुम्हाला स्टोअर करायला लागेल ना कुठेतरी मेमरीमध्ये. ओके, तर सपोज तुम्ही युजरला म्हणालात की एंटर अ नंबर, असं तुम्ही म्हणालात आणि तो नंबर तुम्हाला युजर कडनं रीड करायचा आहे, बरोबर? आता तो जर रीड करायचा असेल तर तो तुम्हाला कुठेतरी स्टोअर करायला लागेल ना. जसं आता मी डिस्कस करतोय, हे तुमच्या सिंपलची गोष्ट आहे. मी आता तुम्हाला एवढं एक्सप्लेन केलं एक अर्धा तास किंवा 25 मिनिटं, तुमच्या लक्षात आहे का मी आता काय काय बोललो? येस, सगळं लक्षात आहे का? कारण की ते तुमच्या मेमरीमध्ये थोडक्यात. पण ज्याला आपण कॉम्प्युटरच्या केसमध्ये रॅम म्हणतो. ओके, आता आपलं असं आहे की आपण जर झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तरी आपली मेमरी तशीच मेंटेन्ड असते, सो आपल्याला तसं आठवू शकतं ते. पण कम्प्युटरच्या केसमध्ये तसं नसतं. कम्प्युटरच्या केसमध्ये
आपण जर मशीन बंद केलं आणि उद्या सुरू केलं ना, तिथे रॅम क्लिअर होते. याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही सगळे मोबाईल फोन वापरता, राईट? आपण फोन वापरतो. आता आपण ऍप्स ओपन करून ठेवलेले असतात, ते रॅम मध्ये असतात. जर तुम्ही फोन रिस्टार्ट केला नुसता, तर ते ऍप्स तुमचे ओपन दिसतात का तुम्हाला रिसेंट ऍप्स मध्ये? नाही ना, ते सगळे बंद झालेले असतात. का? कारण मेमरी क्लिअर झालेली असते. तर मेमरीचे दोन प्रकार असतात. एक असतं रॅम, ज्याला आपण रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणतो, आणि एक असतं परमनंट स्टोरेज, ज्याला आपण हार्ड डिस्क म्हणतो. ओके. सो आपल्याला जो डेटा स्टोअर करायचा असतो तो आपण दोन्ही ठिकाणी स्टोअर करू शकतो, एकतर मेमरीमध्ये किंवा फाईलच्या स्वरूपात आपण हार्ड डिस्कवर स्टोअर करू शकतो. ओके. कुठलेही प्रोग्राम्स जो युजरचा डेटा असतात ते मेमरीमध्ये फक्त ठेवत नाहीत, ते हार्ड डिस्कवर स्टोअर करतात. मग ते हार्ड डिस्कवर स्टोअर करा किंवा क्लाउडवर स्टोअर करा किंवा कुठे डेटाबेसमध्ये करा, त्यांनी काय फरक पडत नाही. पण ते मेमरीत ठेवत नाहीत. का? कारण की जर प्रोग्राम तुमचा बंद झाला तर तो सगळा डेटा जाऊ शकतो. पण तो जर तुम्ही फाईलच्या स्वरूपात डेटाबेसमध्ये, फाईलमध्ये किंवा क्लाउडवर असा कुठेही ठेवलेला असेल सेव्ह करून, तर तो डेटा कुठेच जात नाही मग. ऑलराईट. सो आता ह्या सगळ्या म्हणजे हे मी का बोलतोय सगळं, तर हे याच्यासाठी बोलतोय की तुम्हाला हे आता अज्युम घ्या की पहिली गोष्ट सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, मी इथं खूप बेसिक लेवलला शिकवतोय. मी इथं असं अज्युम करून शिकवतोय की याच्यातले काही पार्टिसिपंट आहेत त्यांना मे बी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज पण येत नाही, त्यामुळे मी ते खूप सोप्या भाषेत सांगतोय. सो असं होऊ शकतं की ज्यांना ऑलरेडी जावा येते किंवा सी येते तेव्हा सी प्लस प्लस येते, त्यांना वाटतं की सर हे काय एकदम सिंपल सांगत बसलेत तुम्ही. आलं का लक्षात? पण हे तसं नाहीये, हे सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून मी सांगतो. विच लँग्वेज इज फास्ट, असा एक प्रश्न आला, सी का पायथन? त्याला स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर नाहीये रे. सी फास्ट आहे का पायथन, जावा जावा सॉरी सी फास्ट आहे का पायथन फास्ट, याला याला स्ट्रेट अवे उत्तर नाहीये. कारण तुम्हाला काय अचीव्ह करायचंय त्याच्यासाठी आहे. ओके. म्हणजे मी एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला, आता बेस्ट उदाहरण देतो तुम्हाला सगळ्यांना. शेतात काम केलं असेल ना, किंवा शेतकरी आपण, आपल्याला काहीतरी बॅकग्राऊंड असतं, आपलं गाव असतं, बरोबर आहे का नाही? बऱ्याच लोकांचं असतं जनरली. तर गावाकडे आपण कधीतरी जातो. आता नांगरणी करतो शेतात आपण, बरोबर का नाही? आता जर मी तुम्हाला विचारलं की नांगरलेलं शेत आहे, त्याच्यातनं फास्ट काय जाईल? तुमची 200 सीसीची बाईक त्या नांगरलेल्या शेतातनं फास्ट जाईल? ओके. फुल ओबड-धोबड आहे, ते सगळं उखडलेलं आहे रस्ता. का त्यात ट्रॅक्टर फास्ट जाईल? आता तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे की काय फास्ट जाऊ शकतं अशा वेळेला, करेक्ट? आणि तेच जर मी म्हटलं की आपण एक्सप्रेसवेला आलो आहोत आणि आता तिथं तो ट्रॅक्टर घेऊन आलो, तिथं बाईक घेऊन आलोय, आता काय फास्ट जाईल? तर तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे की तिथे काय फास्ट जाणार आहे. ऑलराईट. सांगायचा मुद्दा हा आहे की कंपॅरिझन असं करून चालत नाही, कारण पर्पज दोन्हीचे वेगळे आहेत. बरोबर आहे राव, ट्रॅक्टर फास्ट जाणार ना नांगरलेल्या शेतात, कारण ट्रॅक्टरचे टायर मोठे असतात, तो त्याच्यासाठी बनलेला आहे खास, तो पटकन जाणार. आपलं टायर ऋतू शकतं टू व्हीलरचं. सिंपल विचार करा ना, चिखल आहे सगळा आणि त्या चिखलातनं फास्ट जायचंय, निघणारच नाही गाडी, रुतत जाईल जेवढी फास्ट पळू आपण तेवढा. ट्रॅक्टर रुतल का कधी? नाही ना, ट्रॅक्टरचा टायर मोठं, ट्रॅक्टर पटकन निघणार. सांगायचा मुद्दा, सी वर्सेस पायथॉन असं कंपॅरिझन करू नका. सी लँग्वेजचा पर्पज वेगळा आहे, पायथॉन लँग्वेजचा पर्पज वेगळा आहे. ओके. येस, कुठेही सी लँग्वेज ही तुम्हाला काय म्हणतो त्याला आपण, लेवल वाईज ती मिडल लेवल लँग्वेज पडते. त्यामुळे ती मशीनच्या जवळची लँग्वेज आहे ॲज कम्पेअर टू पायथॉन. त्यामुळे त्याच्यात दिलेला कोड फास्ट एक्झिक्यूट होणार, नो डाऊट अबाउट दॅट. पण जेव्हा तुम्हाला डेटाचं प्रोसेसिंग करायचं असतं, की तुम्ही डेटा रीड केलाय, त्यातला तुम्हाला डेटा फिल्टर करायचा आहे, त्याच्यावर काहीतरी लॉजिक लावायचं आहे, तिथे मात्र पायथॉन फास्ट चालतं. आलं का लक्षात? सो प्रत्येकाचे हे वेगवेगळे आहेत. ओके. अजून काही प्रश्न आलेले आहेत? फ्युचरमध्ये कोणत्या लँग्वेजला स्कोप असेल? असं काही सांगता येत नाही रे, कुठल्या लँग्वेजला स्कोप असेल. मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही कुठलीही लँग्वेजेस जेव्हा शिकता त्या लँग्वेजचे बेसिक्स शिका, की प्रत्येक लँग्वेजमध्ये व्हेरिएबल असतात, प्रत्येक लँग्वेजमध्ये डेटा टाइप्स असतात, प्रत्येक लँग्वेजमध्ये फंक्शन्स असतात, प्रत्येक लँग्वेजमध्ये लूप्स असतात, प्रत्येक लँग्वेजमध्ये इफ देन एल्स असतं, प्रत्येक लँग्वेजमध्ये स्विच असतं. ऑलराईट. सो ह्या गोष्टी शिकून घ्या, नंतर काय फरक पडत नाही कुठली लँग्वेज. ओके. देन अनदर क्वेश्चन फ्रॉम वल्लभ इज की कम्प्लीट रेफरन्स टू पायथॉन मध्ये असं का लिहिलंय, सी इज कंपाइल्ड फास्टर, इज कंपाइल्ड फास्ट दॅन पायथॉन. त्यांनी काय फरक पडतो? कंपायलेशन फास्ट होतं का स्लो होते त्याच्याशी घेणं देणं नाहीये. प्रश्न याचा आहे की रन काय फास्ट होतं. कंपायलेशन कोण फास्ट होते त्यांनी नाही आपल्याला विचार करत आपण आता. वी आर टॉकिंग अबाउट एक्झिक्युशन. एक्झिक्युशन कोणाचं फास्ट होणार आहे? सो फिल्टरिंग आणि प्रोसेसिंग मध्ये पायथॉन ही फास्ट काय आहे? कारण पायथॉनचं लॉजिक त्यांनी तसं लिहिलेलं आहे. सी मध्ये ते लॉजिक तुम्हाला लिहायला लागणार आहे. सी तुम्हाला रेडीमेड काय देत नाही. कळलं का? सी म्हणजे जसं मी सांगितलंय मागच्या सेशनला पण, की विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, असं स्पायडरमॅनचा काका अंकल बेन स्पायडरमॅनला सांगतो की बाबा खूप पॉवर असते, त्याच्यावर जबाबदारी पण येते. तसं सी लँग्वेज आहे.
सगळी पॉवर तुम्हाला दिलेली आहे, पण तुम्हीच करायचं काय करायचं. सी लँग्वेज तुम्हाला काय नाही करून देणार. पायथनचं तसं नाहीये. पायथन स्वतः काही गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून दिलेल्या आहेत पायथनने ऑलरेडी. आपल्याला फक्त ते यूज करायचे असतात. म्हणून त्यांनी इम्प्लिमेंट केलेले आहे ते खूप फास्ट वेने इम्प्लिमेंट ऑलरेडी करून ठेवलेले आहे. म्हणून आपलं काम खूप सोपं होतं जेव्हा आपल्याला फिल्टरिंग करायचं असतं किंवा प्रोसेसिंग करायचं असतं. ओके, जावास्क्रिप्ट त्याच्यासाठी यूज होत नाही. जावास्क्रिप्ट आणि पायथनचं डायरेक्टली कंपॅरिझन करू नका. जावास्क्रिप्ट ही ब्राउझरसाठी लिहिली गेलेली लँग्वेज आहे. आपण जे इंटरनेट एक्सप्लोरर नंतर क्रोम वगैरे सगळं वापरतो ना, त्याच्यासाठी बनवलेली लँग्वेज आहे ती. नॉर्मल प्रोग्रामिंगसाठी बनवलेली ती लँग्वेज नव्हती. ती ब्राउझरसाठीची स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे ती. सो त्यांचं डायरेक्टली कंपॅरिझन नाहीये पायथन आणि जावास्क्रिप्टचं. सो पायथन जसं मी म्हटलं की डेटा प्रोसेसिंगला खूप फास्ट चालेल. जावास्क्रिप्ट तुम्ही विचारलं तर जावास्क्रिप्ट मी वापरणारच नाहीये डेटा प्रोसेसिंगसाठी. जावास्क्रिप्टचा माझा पर्पजच वेगळा आहे. ते ब्राउझरसाठीच आहे. वेब ऍप्लिकेशन जेव्हा पिक्चरमध्ये येतात तेव्हाचा प्रश्न येतो. ऑलराईट, ठीक आहे. आता मी क्वेश्चन जरा नंतर घेतो, नाही तर क्वेश्चन्स मध्येच आपला खूप वेळ जाईल, कारण मलाही माहिती आहे तुम्हाला क्युरिओसिटी खूप असते, प्रश्न पण खूप असतील तुमच्या मनात. सो येस, आपण जसं शक्य तेवढं मी वन बाय वन घेत जाईल. ओके, सो कमिंग बॅक टू द पॉइंट, आपल्याला व्हेरिएबल्स प्रत्येक लँग्वेज मध्ये असतात. तसंच आपल्याला पायथॉन मध्ये सुद्धा जर आपल्याला काही डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याला त्याच्यात व्हेरिएबल्स लागतात. ओके, आता पायथॉन मध्ये जर आपल्याला व्हेरिएबल्स यूज करायचे असतील ना, तर आपल्याला त्यांना नावं देता येतात. ओके, म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल देतो मी आता, की आपल्याला या केसमध्ये ना, आता मी इंटरॅक्टिव्ह मोड मध्येच दाखवतो, इकडे नाही लिहिते आता तरी. लेट से मला काही व्हॅल्यू स्टोअर करायची. ओके, मग व्हॅल्यू म्हणजे काय, तर मला 10 ही व्हॅल्यू स्टोअर करायची कुठेतरी. सो मी काय म्हणतो ना, x इज इक्वल टू 10. x हे माझ्या व्हेरिएबलचं नाव आहे आणि 10 ही व्हॅल्यू आहे. ओके, ज्यांना माहित नाहीये त्यांना सिंपल इन्स्ट्रक्शन आहे ती. जेव्हा पण मी कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असं लिहितो x इज इक्वल टू 10, आता मी पायथॉन मध्ये लिहिलेलं आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचा अर्थ असा ऍक्च्युली की राईट साईडची व्हॅल्यू घे आणि हे लेफ्ट साईडचं जे व्हेरिएबल आहे ना, त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. म्हणजे काय, एक्स मध्ये स्टोअर कर. ऑलराईट, मग एक्स हे काय झालं, एक्स इज द नेम ऑफ द व्हेरिएबल. इथे काय, एक्स इज अ व्हेरिएबल. ज्यांना माहित नाही व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबलचा अर्थ काय असतो, समथिंग विच कॅन व्हेरी. व्हेरी म्हणजे काय, एखादी गोष्ट जी चेंज होऊ शकते. म्हणजे याची व्हॅल्यू बदलू शकतो आपण. एक्स मध्ये आता 10 स्टोअर केले, मी त्याच्या पुढे त्याच्यात 15 स्टोअर करू शकतो, 20 स्टोअर करू शकतो, म्हणून त्याला व्हेरिएबल म्हणतात. हा थोडक्यात जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं ना, आता एक बॉक्स असतो, एक्सला तुम्ही बॉक्स म्हणून कन्सिडर करा. सिंपल असा एक बॉक्स आहे, त्याचं नाव काय, त्याचं नाव आहे एक्स. आणि याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 10. बस सिंपल असं इमॅजिन करा. प्रत्येक वेळेला मी व्हेरिएबल म्हटलं की असं इमॅजिन करायचं की त्या एक्स मध्ये 10 आहे. ओके, मग एक्स मध्ये 10 का स्टोअर केलाय, कारण ती व्हॅल्यू मला पुढे यूज करायची असेल. मग तुम्ही म्हणाल तुम्हाला व्हॅल्यू यूज करायची तर तुम्ही 10च म्हणा ना, एक्स मध्ये कशा स्टोअर करताय, तर अगदी बरोबर आहे तुमचं थॉट प्रोसेस. कशाला मी म्हणू, मला जर 10 माहिती आहे तर. पण जर मला ही व्हॅल्यू युजर कडनं रीड करायची असेल, मग तर मला माहित नसणार आहे ना, युजर 10 देणार आहे, 15 देणार आहे, 100 देणार आहे. मग तर मला एक्सच वापरायला लागेल ना प्रोग्राम मध्ये, कारण ते मी प्रोग्राम रन होताना युजर कडनं व्हॅल्यू घेतोय. ऑलराईट, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की व्हेरिएबल म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे. तर व्हेरिएबल इज so x is a variable, and what a variable does, variable stores a value. व्हेरिएबल काय करतात, व्हेरिएबल एक व्हॅल्यू स्टोअर करतात. जसं x इज इक्वल टू 10 म्हटलं की 10 ही व्हॅल्यू या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली. फाईन, तर आता मी परत इथे आलो आणि इथे मी x इज इक्वल टू 10 म्हणून एंटर हिट केलं. एंटर हिट केल्यावर तुम्ही बघितलं त्याने मला काही इथे मेसेज वगैरे काही दाखवलेलं नाहीये, बरोबर आहे. ओके, सो x इज इक्वल टू 10, गुड. आता काय करू मी, एक्स लोणचं घालू, मला काय यूज आहे त्याचा, तुम्ही म्हणाल. तर तसं नाहीये. आता आपण हे फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करतो. याचा यूज तेव्हा येईल जेव्हा ज्या मोमेंटला आपण असं शिकू की युजर कडनं कसं रीड करायचं वगैरे वगैरे, मग तेव्हा त्याचा यूज कळेल आपल्याला. आता फक्त आपण सिंपल शिकतोय की ओके व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू 10, मग आता मला याची व्हॅल्यू प्रिंट करायची, मग नुसतं एक्स म्हणा आणि एंटर हिट करा. मग पायथन तुम्हाला दाखवेल की अरे त्याची व्हॅल्यू 10 आहे. ओके, म्हणजे 10 व्हॅल्यू त्यात स्टोअर होती का, बर. मग तुमचा पुढचा प्रश्न येईल की अमित सर व्हॅल्यू बदलायची, मला 50 करायचे त्याच्यात, किंवा लेट से 45 करायची. ठीक आहे, मग एक्स इज इक्वल टू 45 म्हणा, एंटर हिट करा. आता परत त्याची व्हॅल्यू बघायची, परत बघा, आता 45 आली त्याच्यात.
ओके, पण आता जर तुम्ही म्हणालात की अमित सर मला तो पहिलावाला एक्स पाहिजे, तर तो नाही मिळणार आहे, कारण व्हॅल्यू बदलली आता तुम्ही. म्हणून तर त्याला व्हेरिएबल म्हणतात ना. ओके, व्हेरिएबल म्हणजे काय, हुज व्हॅल्यू कॅन व्हेरी. आता ही व्हॅल्यू गेली आहे तुमची, 10 नाही, आता ही 45 झालेली आहे. ती आता 10 परत नाही मिळणार आहे तुम्हाला. ऑलराईट, फाईन. आता महत्वाचा मुद्दा, हे जे काय मी इथं तुम्हाला व्हेरिएबल दाखवलं, यांची काही नेमिंग स्कीम असतात. नेमिंग म्हणजे यांना आपण नाव कसं द्यायचं. सो एक्स वगैरे असं शक्यतो नावं नाही वापरायची, ही मी आता तुम्हाला शिकवायचं म्हणून वापरतोय. पण लेट से रोल नंबर इज इक्वल टू 7 असं, आणि मग रोल नंबर असं जर मी म्हटलं तर मला 7 दिसतं. थोडस चांगली नावं द्यायची, रिडेबल नावं द्यायची. रिडेबल म्हणजे काय, की ते नाव वाचल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे याच्यात काय स्टोअर होतं. ओके, मी जर म्हटलं आय इज इक्वल टू 9, आता तुम्हाला कळणार आहे का की ती व्हॅल्यू, व्हेरिएबलला नाव आय का दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय स्टोअर होणार आहे माहित नाही. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं प्राइस इज इक्वल टू 15, तर तुम्हाला त्या नावावरनं कळतंय ना की मी त्याला नाव प्राइस दिले, म्हणजे याच्यात काय स्टोअर केलं जात असेल. तुम्ही म्हणाल की अरे हा, त्याच्यात प्राइस स्टोअर होत असेल. करेक्ट, म्हणून तर मी ते नाव दिलेलं आहे त्याला. सो नावं काय देतो हे महत्वाचं आहे. अर्थात हे मी तुम्हाला इनपुट म्हणून सांगतोय की नावं खूप महत्वाची आहेत. लक्षात तुम्ही असं ठेवायचं की मी जेव्हा डेमो देणार आहे तेव्हा मी अशी मोठी मोठी नावं नाही देणार आहे, कारण काय होतं ना, मी अशी नावं यूज केली ना, तुमचं लक्ष या नावांवर जातं आणि असं खूप काही अवघड असं वाटायला लागतं. म्हणून मला ते सोपं ठेवायचं, म्हणून एबीसी, XYZ, IJK अशी नावं मी सध्या तरी वापरणार आहे. ओके, पण हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. फाईन. तर आता काय झालं आपण की हा एक्स आपण व्हेरिएबल घेतला आणि तो आपण प्रिंट केला. पण मला प्रिंट करायला, जर तुम्हाला आठवत असेल तर प्रिंटिंगसाठी आपल्याकडे प्रिंटची कमांड पण आहे ना. आपण प्रिंट फंक्शन पण यूज करू शकतो. याला म्हटलं आता फंक्शन. मग सपोज जर इथं मी म्हटलं प्रिंट एक्स, तर त्यांनी 45 दाखवलं. मी इथं म्हटलं प्रिंट आय, तर त्यांनी मला 9 दाखवलं. मी जर इथं म्हटलं त्याला प्रिंट प्राइस, तर त्यांनी मला 15 दाखवलं. कळतंय? म्हणजे या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपल्याला असं प्रिंट करून पण प्रिंट करता येतात. आता हे प्रिंट का लागणार आहे हे समजून घ्या बरं का, हे खूप महत्वाचं आहे. इथे आपण इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये आहोत, बरोबर ना. म्हणून इथे जे काय आपण डिक्लेअर करतोय, म्हणजे सपोज आता मी इथं अजून एक घेतो. मी इथं म्हटलं की काय म्हणू त्याला मी, एम्प्लॉई काय काय म्हणतात मला, रोल नंबर झाला, आयडी झाला, प्राइस झाली. ओके, क्वांटिटी म्हणतो. चला, क्वांटिटी इज इक्वल टू 100 असं जर मी एका व्हेरिएबलला नाव दिलं. ओके, आता या व्हेरिएबल मला प्रिंट करायचं इथे, याची व्हॅल्यू मला प्रिंट करून दाखवायची कमांड प्रॉम्प्टवर. माझ्याकडे काय दोन ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन आहे की तुम्ही असंच डायरेक्टली लिहून टाका क्वांटिटी, आणि इथं तो त्याची व्हॅल्यू दाखवतो. दुसरं ऑप्शन काय, तुम्ही प्रिंट म्हणा आणि याच्यात म्हणा क्वांटिटी, तरी सुद्धा तुम्हाला तेच दाखवतो. आता तुम्ही म्हणाल की मग अमित सर यातलं कुठलं आम्ही वापरलं पाहिजे, दोन्ही तर आम्हाला तेच दाखवतंय. तर ऍब्सोल्युटली करेक्ट, दोन्ही तेच दाखवतंय. पण ते दोन्ही तेच कधी दाखवतं, ह्या मोडमध्ये, इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये. जर आपण प्रोग्रामच्या मोडमध्ये गेलो, जिथे ही आपली इथे फाईल आहे, ओके, आणि इथे जर मी म्हटलं आता की सपोज मी इथे काहीतरी नाव देतो त्याला, क्वांटिटी झालं, क्वांटिटी झालं, प्राइस नाव देतो. चला, प्राइस घेतली मी इथे काहीतरी आणि देतो 500 रुपये. ऑलराईट, आता मला ही प्राइस ना प्रिंट करायची आहे, पण ती इथनच प्रिंट करायची या प्रोग्राम मध्येच. ओके, आता आता ऑब्झर्व करा ना काय होतं इथं. हॅलो वर्ल्ड तर आपल्या प्रोग्राम मध्ये प्रिंट आहेच आहे. नंतर मी प्राइस घेतली आहे 500. मी आता रन करतो याला मॉड्यूलला. आता इथं आउटपुट काय आलं, हॅलो वर्ल्ड आलं. 500 प्रिंट केलं त्यांनी, नाही केलं. का नाही केलं? मग तुम्ही म्हणाल सर असं लिहा ना तुम्ही इथे, अमित सर असं प्राइस लिहा की इथे. बरं, ठीक आहे, प्राइस लिहिलं. आता मी रन करतो. आता आलं का 500? नाही आलं. मग का नाही आलं? कारण खूप महत्वाचा मुद्दा लक्षात द्या सगळ्यांनी. कारण तुम्ही जेव्हा इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये काम करत असता तेव्हा तुम्ही त्या व्हेरिएबलचं नाव दिलं इथे काही, म्हणजे आता सपोज इथे मग अशी एक्स होतं आणि एंटर हिट केलं. सॉरी, एक्स नाहीच आहे का आता, हा हे रिसेट झालं नाही का, मला परत एखादा व्हेरिएबल घ्यायला लागेल. एक्स इक्वल 9 म्हणतो मी. आता इथे जेव्हा मी एक्स आणि एंटर हिट करतो तेव्हा तो मला 9 इथल्या इथं दाखवतो, कारण मी त्या इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये आहे. त्यामुळे त्याला कळतं की अरे हा जो युजर आहे त्याला एक्स ची व्हॅल्यू बघायची वाटतं, म्हणून तो 9 दाखवतो.
पण प्रोग्राम मध्ये जेव्हा तुम्ही असं करता ना तेव्हा कळत नाही त्याला. सो तुम्हाला प्रोग्राम मधनं प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला प्रिंटच म्हणायला लागतं, तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही. आणि आता बघा मी प्रोग्राम जेव्हा रन करीन तेव्हा हॅलो वर्ल्ड पण दिसेल आणि 500 पण दिसेल आपल्याला, कारण आपण ते प्रिंटनी यूज केलेले. ऑलराईट. सो लक्षात ठेवायचं की व्हेरिएबलची व्हॅल्यू जर आपल्याला इथे शेल मध्ये प्रिंट करायचे असेल तर आपण डायरेक्टली प्रिंट करू शकतो किंवा प्रिंट असं यूज करूनही करू शकतो, जे मी इथे केलंय. म्हणजे ते दाखवतो परत इथे मी तुम्हाला. आता इथं म्हटलं x इज इक्वल टू 77, मी x म्हटलं आणि प्रिंट x म्हटलं तरी मला तेच आउटपुट मिळतं. सो मला इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये दोन्हीनी करता येतं, पण प्रोग्राम मध्ये करताना मला तसं नाही करता येत, मला प्रिंट फंक्शनच वापरायला लागतं. ओके, हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. आता एक प्रश्न आला होता निमेशकडनं की इन्व्हर्टेड कॉमाज नाही दिले तरी चालतं का? तर सिंपलची गोष्ट असते की याच्यात आणि याच्यात फरक आहे बघा. इथं मी म्हटले प्रिंट हॅलो वर्ल्ड आणि इथं मी म्हणते प्रिंट प्राइस. ओके, सो डबल कोट्स मध्ये आपण जे काय देतो ना, हे जे डबल कोट्स दिसतात तुम्हाला इथे, त्याच्यामध्ये आपण जे काय देतो त्याला म्हटलं जातं स्ट्रिंग. याला काय म्हटलं जातं? स्ट्रिंग. आणि आपण जर डबल कोट्स दिले नाहीत आणि मग आपण काहीतरी लिहिलं तर त्याला तिथं असलं पाहिजे व्हेरिएबल. ओके, सांगायचा मुद्दा काय, तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. मी जर इथं लिहिलं हॅलो वर्ल्ड आणि आता मी रन करायला गेलो, तो मला इथे एरर देणार की इनव्हॅलिड सिंटॅक्स म्हणून. इनव्हॅलिड का? तो म्हणतो की अरे तुम्ही चुकीचं लिहिलेलं आहे, कारण बर स्पेस एकामध्ये मी स्पेस काढतो मग, आणि मग मी आता त्याला म्हणतो परत रन. ओके, आता तो काय एरर देतोय? हॅलो वर्ल्ड इज नॉट डिफाईन्ड म्हणतोय. म्हणजे तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की अरे तू याला डबल कोट्स टाकलेले नाहीयेत, म्हणजे मी समजतोय की हे एक व्हेरिएबल आहे, पण हे व्हेरिएबल इथे डिक्लेअर्डच नाहीये, म्हणून मग त्यांनी सांगितलं की इट इज नॉट डिफाईन्ड. येतं का लक्षात? फाईन. सो द डिफरन्स इज whenever you write anything in double quotes, डबल कोट्स मध्ये जेव्हा पण आपण काय लिहितो ना, ती स्ट्रिंग असते. स्ट्रिंग म्हणजे टेक्स्ट असतं, टेक्स्ट आहे तसं प्रिंट होतं. पण जेव्हा तुम्हाला एखादा व्हेरिएबल प्रिंट करायचा असेल तेव्हा डबल कोट्स नाही द्यायचे, कारण इथे डबल कोट्स दिले ना तर प्रॉब्लेम काय होईल सांगतो मी तुम्हाला. सांगा बरं मला काय प्रॉब्लेम आहे. आता जर मी प्रोग्राम रन केला तर रन होईल का? तर पहिलं तर उत्तर आहे हो, रन होणार. पण आउटपुट काय येईल आता सांगा बरं मला. 500 दिसेल का मला? दाखवतो रन करून मी आता. करेक्ट, बरोबर गेस केलं तुम्ही. आउटपुट काय आहे? प्राइस प्रिंट होणार डायरेक्टली, प्राइस, कारण ते स्ट्रिंग झालं ना, ते थोडी त्याची व्हॅल्यू घेणार आहे आता. बरोबर सांगितलं तुम्ही सगळ्यांनी, राईट? करेक्ट निमेश. सो ते ऍज अ स्ट्रिंग प्रिंट होणार. म्हणून डबल कोट्स तेव्हाच यूज करणार आपण जेव्हा आपल्याला स्ट्रिंग यूज करायची आहे. बाकीच्या केसमध्ये आपल्याला व्हेरिएबलचं नाव यूज करायला आहे. ओके, सो श्याम म्हणतोय 55 ही सुद्धा स्ट्रिंग आहे ना? बरोबर ना? येस, हे बघ ना, मी इथं करतो ना तुला. लेट्स से मी 77 म्हणतो इथे आणि मी आता रन केलं तर मला ते 77 दाखवतंय, पण हा नंबर नाहीये, ही टेक्स्ट म्हणून प्रिंट केलंय त्याने. असं झालेलं आहे, असा प्रॉब्लेम झालेला आहे. राईट. एनिवेज, हे आपल्याला कळेल हळूहळू. अजून आपण प्रोग्राम जेव्हा त्याच्यावर लिहू तेव्हा आपल्याला ते कळत जाईल. सो नीड नॉट वरी अबाउट दॅट. आपल्याला काय पहिल्या दिवसात सगळे व्हेरिएबल, त्याचे टाइप्स वगैरे एवढं सगळं नाही शिकायचंय. प्लीज गो ऑन म्यूट. ऑलराईट, फाईन. तर आता हे व्हेरिएबलचं जे मी प्रकरण सांगितलं तुम्हाला, तर हे जरा क्लिअर करतो मी. मग व्हेरिएबल्स आपण काय यूज करतो? व्हेरिएबल्स आपण यूज करतो टू स्टोर व्हॅल्यूज. ठीक आहे, आता एवढंच देतो मी, टू स्टोर व्हॅल्यू. व्हेरिएबल आपण काय, व्हॅल्यूज. व्हेरिएबल्स आपण काय यूज करतो? व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी. ओके, पण मग प्रश्न पडतो विच टाईप ऑफ व्हॅल्यूज, कारण व्हॅल्यूज तर वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. करेक्ट. सो व्हेरिएबल्स तर वेगळ्या टाईपच्या असू शकतात, जसं की मी असं दिलं तुम्हाला हॅलो वर्ल्ड, हे एक टाईप झालं माझं. मग हा कुठला टाईप झाला? तर दिस, त्याला म्हटलं आता स्ट्रिंग. त्याच्यानंतर माझ्याकडे एक नंबर आहे 55. मग हा काय टाईप झाला? हा झाला आपला नंबर. बरोबर. त्यानंतर माझ्याकडे ट्रू असं असू शकतं, याला म्हटलं जातं बुलियन.
म्हणजे ट्रू किंवा फॉल्स, काही ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं. हा बुलियन झाला. ते असे वेगवेगळे टाईप असतात. याला म्हटलं जातं डेटा टाईप. काय म्हटलं जातं याला? डेटा टाइप्स. ओके, डोंट वरी, मी आता डेटा टाइप्स नाही सुरू करत लगेच शिकवायला, मी फक्त तुम्हाला एक अंदाज देतोय. ऑलराईट. सो हे स्टोअर करायला आपल्याला व्हेरिएबलच यूज करायचे. ओके, म्हणजे काय, तुम्हाला याचं इमिजिएट एक्झाम्पल दाखवत होता आणि त्यानंतर मग गिरीशने एक प्रश्न विचारला, तो आपण घेऊयात. की एक्झॅक्टली हीच गोष्ट करतो मी आता. मी इथे म्हणतो, आता मी A1 A2 अशी नावं देतो, कारण A1 हे नाव देता येतं मला व्हेरिएबलला, किंवा रादर ABC करतो. मी इथं म्हणतो A ला म्हणतो हॅलो वर्ल्ड. त्याच्यानंतर B नावाचं एक व्हेरिएबल घेतो ज्याच्यामध्ये मी 55 स्टोअर करतो, आणि C नावाचं एक व्हेरिएबल घेतो ज्याच्यामध्ये मी ट्रू स्टोअर करतो. आणि जर मी तिन्ही प्रिंट केले तर बघा व्हॅल्यू आहे तशा प्रिंट झाल्या, हॅलो वर्ल्ड, 55 आणि ट्रू. ऑलराईट. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला वाटेल की इथे तर सर आपण डबल कोट्स मध्ये दिलं होतं, मग सिंगल कोट मध्ये का आलं? तर डोंट वरी, ते फक्त त्याचे दाखवण्याची पद्धत आहे. ओके, ती त्याची दाखवण्याची एक पद्धत आहे. म्हणजे मी जे इथं म्हटलं की आय इज इक्वल टू टेस्ट आणि आय म्हटलं तर तो तसंच दाखवणार आहे. सो डबल कोट्स काय आणि सिंगल कोट्स काय, पायथॉनला फरक पडत नाही, तुम्ही ते कसंही लिहा. ओके, आता आपण बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मधनं जेव्हा इकडे येतो पायथॉन मध्ये, आपल्याला डबल कोटची सवय असते. सी घ्या, जावा घ्या, सगळीकडे डबल कोट्स लागतात आपल्याला. ओके, पण जावास्क्रिप्ट सुद्धा अशी लँग्वेज आहे जिथे डबल कोट्स पण चालतं, सिंगल कोट्स पण चालतं, आपल्यावर आहे. तसंच पायथॉन मध्ये पण आहे की आपल्याला सिंगल कोट पण चालतं, डबल कोट पण चालतं, आणि तो दाखवताना सिंगल कोटनेच दाखवतो. तर इथे जर तुम्ही बघितलं तर हे जे काय झाले ना, हे टेक्स्ट आहे, हा नंबर आहे, ही बुलियन व्हॅल्यू आहे, ट्रू किंवा फॉल्स. तर अशा वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपल्याला व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर करता येतो. ओके, आणि हे स्टोअर केलं आपण की आपल्याला त्याचा यूज करता येतो. म्हणजे कसं, ते एक सिंपल दाखवत होतं मी. इथं म्हटलं मी x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू 7. आता मी हे दोन्ही प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे x मध्ये काय व्हॅल्यू आहे 5, y मध्ये काय व्हॅल्यू आहे 7. आता मला या दोन्हीची ऍडिशन करायची. ओके, एक एक्झाम्पल घ्या, मला दोन्हीची ऍडिशन करायची. मग मी काय म्हणतो x प्लस y, झालं, केली ऍडिशन, दाखवलं त्याने मला 12 रिझल्ट. आलं लक्षात? सो अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएबल्सचा यूज पण करता येतो. ओके, आता हे तर खूप बेसिक झालं. ती खरी मजा कधी येईल माहितीये का, जेव्हा आपण असा प्रोग्राम लिहू, जेव्हा आपण युजरला विचारणार की एंटर अ नंबर, मग तो युजरकडनं आपण रीड करणार आणि मग आपण त्याच्यावर काहीतरी लॉजिक लावणार आणि मग आउटपुट दाखवणार, तेव्हा जास्त मजा येईल. ओके, पण ती मजा घेण्यासाठी आधी आपल्याला व्हेरिएबल म्हणजे काय हे कळलं पाहिजे, डेटा टाईप म्हणजे काय हे कळलं पाहिजे. तर पायथन मध्ये टिपिकली एक 4-5 कॅटेगरीज मध्ये टाइप्स येतात. एक नंबर्स म्हणून येतात, एक स्ट्रिंग असतं, एक बुलियन असतं, एक सेट टाइप मध्ये असतं, आणि बाकी लिस्ट, टपल, डिक्शनरी त्या टाइप्स मध्ये पण असतं सिक्वेन्स. ओके, सो येस, फ्लोट टाइप पण असतो राहुल, तो नंबरच्या अंडरच येतो. नंबर मध्ये तुम्हाला इंटीजर नंबर, कॉम्प्लेक्स नंबर, फ्लोट नंबर, अशा सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही घेऊ शकता त्याच्यात. ओके, आता तुम्हाला एक गंमत सांगतो मी. सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहिती का पायथॉनचा, की तुम्हाला या डेटा टाइप्सचा ना जास्त वरी करायला लागत नाही. यू डोंट हॅव टू वरी अबाउट द डेटा टाइप्स इन पायथन. द रिझन इज, तुम्ही जर बघितलं असेल ना, तर इथे बघा, मी आता ऍक्च्युअली जेव्हा या व्हॅल्यू सगळ्या स्टोअर करून दाखवलं तुम्हाला, ह्या तिन्ही, बरोबर आहे ना. मी इथं आता इथं एक्झाम्पल दाखवतो मी तुला. पायथन व्हेरिएबल डिक्लेरेशन, मी कसं दाखवलं बघा तुम्हाला. मी काय म्हटलं, x इज इक्वल टू हॅलो वर्ल्ड, पहिलं व्हेरिएबल झालं माझं, राईट. मग दुसरं व्हेरिएबल आपण कसं डिक्लेअर केलं? दुसरं व्हेरिएबल मी म्हटलं होतं की y इज इक्वल टू 55. ओके, गुड. तिसरं व्हेरिएबल पण आपण एक घेतलं होतं, त्याच्यामध्ये बुलियन व्हॅल्यू स्टोअर केली. ते कसं घेतलं आपण? c इज इक्वल टू ट्रू, असं केलं ना मी. हे पायथॉन मध्ये असं केलं आपण, बरोबर आहे. आता हेच मी तुम्हाला सी लँग्वेज मध्ये दाखवतो. सी व्हेरिएबल डिक्लेरेशन. ओके, प्लीज समजून घ्या, मी सी लँग्वेज बरोबर कंपॅरिझन याच्यासाठी नाही करत आहे, कारण की म्हणजे सी पेक्षा पायथन कसं भारी आहे सांगण्यासाठी. कारण कुठलीच लँग्वेज भारी नाही हे पण मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक लँग्वेजचे प्रोज अँड कॉन्स. सी मी का घेतोय, कारण बऱ्यापैकी लोकांना इथे जे जॉईन झाले त्या बऱ्यापैकी लोकांना सी लँग्वेज येतीये किंवा माहिती तरी असते, म्हणून मी सी लँग्वेज घेतो. ओके, आता सी लँग्वेज मध्ये मला एक x इज इक्वल टू हॅलो वन म्हणायचं असेल तर मला जरा कॉम्प्लेक्सच आहे ते स्ट्रिंग म्हटल्यावर.
सो मला ते असं म्हणायला लागेल कॅर एक्स इज इक्वल टू हॅलो वर्ल्ड. ओके, कारण ते कॅरेक्टर ॲरे म्हणून मी डिक्लेअर करू शकतो किंवा रादर मी त्याला कॅरेक्टर पॉइंटर म्हणून पण डिक्लेअर करू शकतो. ओके, सो जस्ट कॉम्प्लेक्सिटी देअर. देन वाय इंटीजर आहे तर मला म्हणायला लागेल इंटीजर वाय इज इक्वल टू 55 सेमिकोलन. आणि हे ट्रू जर करायचं असेल तर मला बेसिकली काय आपले इंटीजर व्हॅल्यूज यूज करायला लागेल 0 आणि 1 वाली. ओके, सो हियर आय कॅन अगेन से सी इज इक्वल टू ट्रू असेल तर 1 फॉर एक्झाम्पल. ऑलराईट, सो इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे कळलं पाहिजे. तुम्ही जर आता कंपॅरिझन केलं, ओके, जर कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की सिंटॅक्टिकली त्याच्यात खूप सोपं जातं ते करायला. ओके, म्हणजे इथे मला डेटा टाईप सांगायला पण नाही लागलेला, जो मला इथे सांगायला लागतं प्रत्येक वेळेला. ते सगळ्यात पहिलं ऍडव्हान्टेज तर इथेच मिळतं आपल्याला की इन पायथन, ओके, इथे मी लिहून टाकतो, इन पायथॉन you never have to tell the data type for a variable. खूप महत्वाची गोष्ट आहे. पायथॉन मध्ये कधीही व्हेरिएबलचा डेटा टाइप सांगायला लागत नाही. ओके, नीट लक्ष द्या, मी हे नाही म्हणत आहे सांगायची गरज नसते, सांगताच येत नाही तुम्हाला डेटा टाइप कधीच पायथॉन मध्ये. म्हणजे असं नाही की अरे तुम्ही सांगितलं तर हरकत नाही, चांगलंय, आम्ही घेऊ समजून, पण तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सांगू शकता, तसं नाहीच ऑप्शन, तुम्हाला अलाउडच नाही, सांगायचंच नाही. ओके, सो इन दॅट केस यू डिड नॉट वरी अबाउट इट, यू विल नेव्हर हॅव टू टेल द डेटा टाइप. इथे बघा ना, एक्स ला मी कधीच नाही म्हणलं की हे काय स्ट्रिंग आहे का काय, वाय ला पण मी नाही सांगितलं काय, कधीच नाही, मला गरजच नाही सांगायची. का? कारण पायथॉन स्वतः समजून घेतं तुम्ही काय व्हॅल्यू दिली आहे त्याच्या बेसिसवर, की हे इंटीजर आहे का, ही स्ट्रिंग आहे का, ते नंबर आहे का काय, ते सगळं घेतं. ओके, डेटा टाइप्स बद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये बोलणार आहोत डिटेलमध्ये, डोंट वरी. आता फक्त इंट्रोडक्शन होतं की बाबा व्हेरिएबल म्हणजे काय असतं. जसं मी तुम्हाला आता त्याचं उदाहरण दिलं की व्हेरिएबल मध्ये आपल्याला व्हॅल्यू कशी स्टोअर करता येते आणि आपण कसं ते प्रिंट करू शकतो, पण इथे कंपॅरिझन म्हणून मी तुम्हाला दिलं. ओके, आय थिंक सी मध्ये ना तुम्हाला हे एकच मिनिट मी उडवतो, इथं बुल बुल चालतं ना आपल्याला. येस, वी कॅन यूज बुलियन व्हॅल्यू. सो हियर आय कॅन सी बुलियन सी, सॉरी, सी इज इक्वल टू ट्रू असं मला म्हणतंय. सो हे साइड बाय साइडचं कंपॅरिझन आता तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की पायथॉन मध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन पासून गोष्टी किती सोप्या आहेत. आय डोंट हॅव टू हॅव एनी कॉम्प्लेक्सिटी. मला डेटा टाइपच सांगायचं नाही, सांगताच येत नाही, त्यामुळे काय ऑल्टरनेटिव्हच नाही तुम्हाला. ओके, आता वल्लभने एक प्रश्न केलाय की एव्हरीथिंग इज कन्सिडर्ड एज स्ट्रिंग इन पायथॉन. असं विधान खूप जण करतात. नाही 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 वल्लभ, असं विधान करूच शकत नाही कोणी की एव्हरीथिंग इज कन्सिडर्ड एज स्ट्रिंग. शक्यच नाही असं, कारण जर सगळ्याला स्ट्रिंग कन्सिडर केलं तर तो त्याचं हे कसं करणार. जे जे तू म्हणाला तेच आहे ना, की त्याला कसं कळणार की कुठलं इंटीजर आहे कुठलं फ्लोट आहे. ओके, रिमेंबर वन थिंग की तो सगळ्याला स्ट्रिंग कन्सिडर करत नाही. टाइप इन्फरन्स ज्याला आपण म्हणतो, डायनॅमिकली टाइप लँग्वेज म्हणजे पायथन इज अ डायनॅमिकली टाइप लँग्वेज. डायनॅमिकली टाइप म्हणजे एक्सचा टाइप हा रन टाइपला ठरतो, तुम्ही व्हॅल्यू काय टाकता एक्स मध्ये त्याच्यावर ठरतो की एक्सला मी टाइप काय देणार आहे. आर यू गेटिंग दिस? सो इट इज डायनॅमिक. फाईन, पण असं कधीच कोणी म्हटलं नाही पाहिजे की एव्हरीथिंग इज कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रिंग इन पायथॉन. नो वेज. याला स्ट्रिंग म्हणणं ठीक आहे डबल कोट्स मधली, 55ला नाही तो स्ट्रिंग म्हणून स्टोअर करणार आहे, ट्रूला नाही तो स्ट्रिंग म्हणून स्टोअर करणार आहे. हे वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत ज्याच्याबद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये बोलणार आहोत. ओके, कारण हे सुरुवातीचे 2 सेशन्स तरी, अजून एखादं सेशनच जरा थोडंसं असं थिअरी टाइपचं असेल, मग जर आपण कोडिंग मध्ये उड्या मारल्या ना मग तुम्हाला मजा यायला लागणार आहे बरं का. सो जरा थोडासा पेशन्स ठेवा अजून एक सेशनला. ऑलराईट, सो वल्लभ टू आन्सर युअर क्वेरी, तुझ्या म्हणालास की कन्सिडर करतात का, तर नाही, स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करत नाही. हा, मी तुला हे सांगतो जे की आता खरं तर बोलणं चुकीचं आहे, पण तरी मी तुला सांगून ठेवतो, एव्हरी व्हेरिएबल इन पायथॉन इज अन ऑब्जेक्ट. आता ज्यांना जावा येतं, ज्यांना सी प्लस प्लस येतं, त्यांना ऑब्जेक्ट म्हणजे काय माहिती असतं. ओके, मी इथे कन्सिडर केलं की तुम्हाला काही माहित नाहीये म्हणून मी तो शब्द नाही वापरत आहे. ओके, तर त्याच्यासाठी हे लक्षात ठेवायचं की एव्हरीथिंग इन पायथॉन इज कन्सिडर ॲज अन ऑब्जेक्ट, नॉट अ स्ट्रिंग. ओके, आणि ते ऑब्जेक्ट वेगवेगळ्या टाईपचे असतात. फाईन. आता अजून एक प्रश्न इथे टाकलेला होता सोनालीनी, तो मी बघितलाच नव्हता. सर, जर आपण 2 व्हेरिएबल्स घेतले आणि ऍट अ टाइम प्रिंट केले तर प्रिंट होतात का?
बघूयात ना लगेच आपण इथे की आता आपण इथे दोन व्हेरिएबल घेऊयात. कुठले आहेत आपल्याकडे एक्स आणि वाय आहेत. आता जर आपण म्हटले तर प्रिंट एक्स कॉमा वाय आणि केलं तर झाले प्रिंट 5-7. ओके. आणि सोनाली तू प्रश्न विचारलास परफेक्ट आहे, पण मी एक सजेशन पण देतो आणि तुलाच असं नाही सगळ्यांनाच आहे. पायथॉन मध्ये ना गोष्टी करून बघा तुम्ही या शेल मध्ये. नुसतं आता मी इथं असं एक्सप्लेन केलं ना तुमच्या लक्षात नाही राहणार आहे. ओके. सो प्लीज त्याच्यात ना R&D करत राहायचं. ओके. अच्छा, आता गिरीशचा एक प्रश्न आहे की आउटसाइड एडिटर प्रोग्राम रन कसा करायचा. ओके, तो तेवढी एक गोष्ट आपण बघूयात आणि मग आपण आज थांबूयात. सो इथे जर मी बघितलं तर डेस्कटॉपवर जाऊयात आणि डेस्कटॉपवर मी पायथॉन डेमोज मध्ये ही एक फाईल स्टोअर केलेली आहे hello.py आणि ही फाईल मला रन करायची. तर आता मी इथेच कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो. ओके, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. एक ऑप्शन असतो आपण इथनं CMD म्हणतो, कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो, हा एक ऑप्शन असतो. ओके, आता इथं जर मी पायथॉन म्हटलं तर तो मला पायथॉनची हेल्प दाखवतो, बरोबर आहे. आणि इथं आपलं टिपिकल काही आपल्याला ते म्हणता येतं, जसं आपण शेल मध्ये जातोय तसं. फाईन. तर ही एक पद्धत आहे की कमांड प्रॉम्प्ट असा ओपन करायचा. पण आता मला माहिती आहे की मला ही फाईल रन करायची, सो मी शॉर्टकट असा विंडोज मध्ये की मी इथे क्लिक करून इथेच CMD म्हटलं तर तो ओपन करताना ना हाच पाथ ओपन करतो जिथे मी आता आहे. सो मला ते इझी पडतं. ऑलराईट. आता इथे मी काय म्हणतो बघा, इथे मी म्हणणार आहे पायथॉन hello.py. ओके, आणि दिस इज हाऊ आय एक्झिक्युटेड माय फाईल. सो इथं तुम्ही बघितलं तर पायथॉन hello.py असं मी म्हटलं डायरेक्टली की त्यांनी ते प्रोग्राम इथे रन केला. सो गिरीश, दिस इज हाऊ तू एडिटरच्या बाहेर ना प्रोग्राम रन करतोस. ओके, सो तू पायथॉन जो रन टाइम आहे पायथॉनचा त्याला फक्त दाखवतोस, तू त्याला सांगते ही फाईल घे आणि रन कर रे, तो बरोबर ती फाईल रन करतो. आणि हे का झालं, कारण माझ्या मशीनवर पायथॉन इन्स्टॉल्ड आहे म्हणून ही कमांड मला मिळाली पायथॉनची. जर एखाद्या मशीनवर ते इन्स्टॉल्ड नसेल ना तर तिथे ते होणार नाहीये तसं वर्क. ऑलराईट. ओके, आय थिंक एकच मिनिट, मी आता स्क्रीन शेअरिंगच्या आधी रेकॉर्डिंग थांबवतो कारण सेशन आपलं आता झालेलं आहे. सो लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग फर्स्ट.